अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्री सुरू होते ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री असते. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री हे दोन नवरात्री उत्सव असतात. आपण सर्वजण शारदीय नवरात्री साजरी करत असतो, पण बरेचसे लोक चैत्र नवरात्री ही तितक्याच उत्साहामध्ये साजरी करत असतात. चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची माता दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे ते आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहतात आणि प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण करत असतात. नवरात्रीमध्ये देवी माता ही सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते, त्यामुळे ती आपली परीक्षाही घेत असते. त्यामुळे आपल्यालाही सावध राहायचं आहे. संध्याकाळच्या वेळी तर देवी आपल्या घरामध्ये नक्कीच येत असते. अशा वेळी तुम्ही घराला कुलूप वगैरे लावून कुठेही जाऊ नका आणि शक्यतो जरी गेले तरी एखाद्या तरी घरातल्या व्यक्तीने घरी राहा. दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत, घरात स्वच्छता ठेवायची आहे, प्रसन्नतेचं वातावरण ठेवायचं आहे. या 9 दिवसामध्ये काळी कपडे परिधान करू नका. देवीची सेवा करा. जेव्हा दुर्गा सप्तशतीची सेवा करत असतो ना, किंवा कुठलीही तुम्ही देवीची सेवा करताना, तेव्हा देवीची सेवा करत असताना ना शक्यतो साडी घाला, हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला. शृंगारच्या वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत. गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली किंवा कुंकू तुम्हाला लावायचं आहे. बघा, कधीही देवीची सेवा करत असतो ना, तेव्हा आपल्याला एक सेपरेट साडी ठेवायची आहे. कसं असतं की महिलांना मासिक पाळी वगैरे येते आणि आपण त्याच साडी वापरून परत देवाला सेवा करत असताना त्याच घालतो. मग आपल्याला कुठेतरी मनात येतं की आपण सगळं काही पाहतोय, पण कपडे ते घालून आपल्याला अपवित्र वाटतं. मग ही मनात शंका राहण्यापेक्षा एक सेपरेट साडी तुम्ही ठेवून द्या आणि देवीची सेवा करत असताना ती घाला. संपूर्ण शृंगार करूनच तुम्हाला देवीची सेवा करायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये लेदर आणि चामड्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरू नका, कारण त्या जनावरांच्या कातड्यांपासून बनवलेल्या असतात. शक्यतो या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने आपली जी कुलदेवी आहे तिच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यायला हवं. कारण या दिवसांमध्ये त्या ठिकाणी खूप प्रसन्नता असते. एक वेगळीच शक्ती त्या ठिकाणी उपस्थित असते आणि त्याचा अनुभव आपण सर्वांनी घ्यायलाच हवा. किंवा आपल्या गावामध्ये एखादं देवीचं मंदिर असेल तर आवर्जून त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्यायला नक्की जा. चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या घरात मांसाहार होणार नाही. आपण मांसाहार करायचा नाहीये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. चैत्र नवरात्रीमध्ये बघा, आपल्या घरामध्ये कुठलीही महिला आली किंवा कोणीही आलं तरी त्यांना उपाशी हाती तुम्हाला जाऊ द्यायचं नाही. तुम्ही त्यांना पाणी द्या, चहा द्या, दूध द्या, काहीतरी खायला द्या, फळे द्या, किंवा जी स्त्री येते तिला हळदी कुंकू तुम्ही लावा. म्हणजे कसं असतं की देवी आपली परीक्षा घेत असते. कदाचित देवी सुद्धा त्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊ शकते. आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी, सुख शांती समृद्धी राहावी, देवीचा आशीर्वाद राहावा, संकट दूर व्हावी, यासाठी चैत्र नवरात्रीत आपण सेवा तर करतो, पण घरामध्ये जर एखादी महिला आली आणि आपण तिचा अपमान केला तर त्या सेवेला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे कोणीही जरी आलं तरी तिला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाणी द्या, खायला द्या, हळदी कुंकू त्या स्त्रीला लावा, तिच्या पाया पडा, नमस्कार करा. म्हणजे एक प्रकारे आदरातिथ्य तुम्हाला त्या स्त्रीचं करायचं आहे. चैत्र नवरात्रीमध्ये श्री सूक्ताचा पाठ तुम्ही आवर्जून करा. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करा. राम रक्षा स्तोत्र तर रामनवमीपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा का होईना पठण झालीच पाहिजे. किंवा तुम्ही यूट्यूबवरती श्रवणही करू शकता. यूट्यूबवरती तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. तुम्ही फक्त श्रवण करा, लावा, व्यवस्थित एकाग्रतेने ते ऐका. तुमच्या घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती असेल तर रामरक्षा स्तोत्राचं पठण तुमच्या घरामध्ये दररोज झालंच पाहिजे. बघा, आपल्या घरामध्ये जी वास्तू असते, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू जिवंत असते. ती नेहमी तथास्तु म्हणते. आपण ज्या सेवा करतो त्या सेवेमधून सकारात्मक परिणाम आपल्याला ती वास्तू देत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपली वास्तू नेहमी सकारात्मक राहावी यासाठी सेवा करत चला. आणि चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर चैत्र नवरात्रीमध्ये भले तुम्ही सेवा करत नाहीत तर हे नियम नक्की पाळा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सेवा होत नसेल तर नामस्मरण उठता बसता जिथे कुठे आहात नक्की करा. स्वामींचं करा, कुलदेवीचं करा, इष्टदेवतेचं करा, पण नामस्मरण करा. त्यासारखी तर प्रभावी सेवा कुठलीच नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुलदेवीचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.